हॅलो ताईंनो, जय महाराष्ट्र. कशा आहात? तुमच्याशी एक छोटीशी गोष्ट शेअर करायची. ऑनलाईन शॉपिंग करताय तर सावधान राहा. आपली लूटमार भरपूर प्रमाणात केली जाते ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली. तर हे आहे बजाजचं ऑनलाईन मागवलेलं एक ऑइल जे माझ्या मुलीसाठी तिच्या पप्पांनी ऑर्डर केलं होतं. तर ह्याची किंमत ऑनलाईनला किती असेल आणि आपण शॉपमधून घेतली तर किती असेल हे तुम्ही अंदाज लावा. मी तर तुम्हाला शेवटी सांगतेच. तर ही जी बॉटल आहे ती ऑनलाईन मागवलेली आहे आणि ही जी बॉटल आहे ही आम्ही शॉपमधून घेतलेली आहे, सुपर शॉपीमधून. तर ह्याच्यावरती रेट बघा, ह्याच्यावरती रेट आहे 72 रुपीज आहे. ह्याच्यावरती क्लिअरली त्यांनी दिलं आहे 72 रुपीजला आम्ही ही बॉटल आणली आहे तिथून सुपर शॉपीमधून. आणि तीच बॉटल ऑनलाईन ऑर्डर केली होती तिच्या पप्पांनी. तर ह्याच्यावरती ना रेट दिला आहे ना एक्सपायरी रेट दिली आहे ना याच्यावर ना एक्सपायरी दिली आहे ना त्याची मॅन्युफॅक्चरिंगची डेट दिली आहे ना त्याचा रेट दिला आहे, काहीही दिलेलं नाही. तर ही आम्हाला 175 रुपीजला ऑनलाईनला पडली ही बॉटल. तर किती रेटमध्ये फरक आहे. सेम क्वांटिटी आहे, क्वालिटी तेच आहे, कंपनी तेच आहे, ऑइल तेच आहे, सर्व तेच आहे. पण तरीही याची रेट बघा 175ला फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेली आहे ही बॉटल. हे बघा, तर 175 रुपीज पडलेत ह्या बॉटलचे. आणि ही जी घेतली बॉटल तर ही आहे 72 रुपीजला सुपर शॉपीमधून घेतले. तर अशा दोन्ही बाटल्या आम्ही हे बघा. तर ह्याला तुम्ही काय म्हणाल मला कमेंट करून नक्की सांगा. एक आपल्या आळशीपणामुळेचा परिणाम आहे का एक फॅशन म्हणून जे आपण सर्व काही ऑनलाईन ऑर्डर करते त्याचा हा परिणाम. तर एकदम 100 रुपयाचा मला तोटा झाला आहे मला या बॉटलमधून. तर मुलीचा हट्ट म्हणून त्यांनी एक बॉटल मागवली होती, पण मी शॉपीला गेल्यानंतर घेतले लगेच. पण ऑर्डर केले, आता कॅन्सल कशाला करावं म्हणून आम्ही ते रिसीव केलं. पण घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला कळाले की या दोन्हींचा फरक काय की कारण मी सहजच रेट बघत असताना याच्यावर 72 रुपीज दिसलं आणि हे 175 रुपीजची जी ऑर्डर केली होती ऑनलाईनची त्याच्यासाठी. तर सावध राहा ऑनलाईन शॉपिंग करताना, हे तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.